हाय फ्रेंड्स, तर आज मी मोबाईलचे जे बॉक्स असतात तर त्याचं छान असं शेल्फ बनवलेलं आहे. सो त्या व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्याकडे असे बॉक्स होते मोबाईलचे, तर त्याला असं छान व्यवस्थित ज्या पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे त्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आणि त्याला फेविकॉलनी स्टिक करून घ्यायचं. फेविकॉलनी चिटकून घेतलं म्हणजे काय पक्क आणि व्यवस्थित छान बसून जातं. थोडा वेळ घेतं चिटकायला, पण छान एकदा चिटकलं की व्यवस्थित छान चिटकून जातं. आणि ते फेविकॉल लावून झाल्याच्या नंतर मी मास्किंग टेप लावून घेतली, जेणेकरून ते लूज नाही होणार, व्यवस्थित पक्क बसेल असं. दोन्ही खालून आणि वरच्या साईडनं पण लावून घेतली. रेडी झाल्याच्या नंतर हे असं दिसत आहे. सो आणि ह्याला आपण कलर पण देऊ शकतो किंवा मग असे क्राफ्ट पेपर वगैरे असतात तर ते पण लावू शकतो. तर मी कलर ऐवजी क्राफ्ट पेपर लावला आहे, कारण छानही दिसते आणि इझी पडतं कलरपेक्षाही. आणि कलर म्हटलं की त्याला थोडासा वेळही लागतो ड्राय व्हायला, बट हे क्राफ्ट पेपर लावलं ना की पटकन व्यवस्थित होऊन जातं. तर हे हे जे आहे ते मी डीमार्टहून आणलेले आहेत. तर रॅपिंग पेपर म्हणूनही आपण याचा यूज करू शकतो. एखादा आपले कुठलेही असे जे बॉक्स असतात तर त्याला छान असे रॅप करून घेऊ शकतो आपण आणि एक स्टोरेज बॉक्स म्हणून त्याला रेडी करू शकतो. तर मी हे लावलं आहे. तर त्याला व्यवस्थित असं त्याचं मेजरमेंट घ्यायचं आणि मग लावून द्यायचं. थोडा वेळ घेतो, बट म्हणजे झाल्याच्या नंतर खूप छान दिसतं सगळं. तर मी व्यवस्थित असं माप घेते त्याचं आणि ते कट करून वेगवेगळे असे त्याचे कट करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच मग त्याला स्टिक करून घ्यावं लागेल. तर त्या मापानुसार मी छोटे छोटे त्याचे पीसेस कट करून घेते आणि मग स्टिक करून घेते. तर ते पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर खूप छान दिसतं आणि पेपर पण खूप छान आहे, क्वालिटी पण त्याची छान आहे, दिसायला खूप सुंदर दिसतं आणि एकदम छान म्हणजे गोल्डन व्हाईट आणि गोल्डनचं आहे, ते खूप सुंदर दिसते. तर हे कट केलेत मी आणि हे अशा पद्धतीने फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचे. तर फेविकॉल कसं छान आणि व्यवस्थित चिटकून जातं फेविकॉलमुळे. ग्लुगनचं कसं असतं, ते ग्लूस्टिक जर व्यवस्थित चांगल्या क्वालिटीच्या असतील तर ते चिटकतं, नाही तर काही वेळानंतर ते निघून जातं. त्यापेक्षा मग फेविकॉलचा यूज करायचा, जे की परमनंट असं व्यवस्थित छान स्टिक होऊन जातं. तर हे मी पूर्ण स्टिक करून घेतलं आहे. तर पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर हे असं दिसत आहे. आता ह्याच्यात मी मुलांचे खेळणे ठेवलेत, तर तुम्ही काही आपण ठेवू शकतो, छोटे छोटे डेकोर पीस वगैरे काही ठेवू शकतो आपण. भिंतीला लावायला ते खूप सुंदर दिसतं छान. तर हे रेडी झाल्याच्या नंतर हे असं दिसत आहे. सो तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता ह्याच्यात मुलांचे खेळणे ठेवलेत. तर माझ्याकडे छोटासा टी सेट आहे, ते पण मी ठेवू शकते, पण सध्या हे ठेवलेत. सो मला छान आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच.